हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 18वा दिवस भाग 3. याच वेळी आपली तीर्थयात्रा संपन्न करून तेथे अचानक बलराम उपस्थित झाला. त्याला पाहता श्रीकृष्णासह सर्वांनी त्याला नमस्कार केला. भीम आणि दुर्योधन या त्याच्या दोघाही शिष्यांनी गदा उंचावून त्याला वीरश्रीयुक्त अभिवादन केले. बलराम आपल्या शिष्योत्तमांचे गदायुद्ध पाहण्यासाठी तेथे सर्वजण बसले होते. तेथे मध्यभागी बसला. 2 हत्ती किंवा 2 सांड एकमेकांवर चाल करून जावेत असे दोघेही एकमेकांवर खवळून भिडले. त्यांच्यात महाघनघोर युद्ध सुरू झाले. मधून थोडी थोडी विश्रांती घेत घेत युद्ध सुरू होते. कित्येक घटिका झाल्या तरी कोणीही कोणाला हार जाण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला हळूच म्हणाला, कृष्णा, या युद्धाचा शेवट कसा आणि काय होणार? त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला हलकेच म्हणाला, पार्था, दोघेही बलरामाचे शिष्योत्तम आहेत. ते हार जाणे शक्य नाही. परंतु धोका आहे की भीम कधीतरी थकेल आणि त्यावेळी दुर्योधन कौशल्य वापरून भीमावर प्रहार करेल. तेव्हा हे युद्ध मायेने जिंकणे श्रेयस्कर आहे. यासाठी पुढे करायला भीमाच्या प्रतिज्ञेचे कारण आहे. भर सभेमध्ये द्रौपदीची विटंबना सुरू असताना दुर्योधनाने द्रौपदीला त्याच्या मांड्या उघड्या करून येथे बस असे म्हटले होते. तेव्हा भीमाने सभेमध्ये प्रतिज्ञा केली होती की तो दुर्योधनाच्या मांड्या फोडेल. याचा आधार घेऊन तू दूर जाऊन भीमाचे लक्ष वेधून घे आणि त्याला दुर्योधनाच्या मांड्यांवर प्रहार करण्याची खूण कर. त्याप्रमाणे अर्जुन थोडा दूर गेला आणि डोळे मिचकावून भीमाचे लक्ष वेधून हाताने स्वतःचे शड्डू ठोकून परत आला. भीमाला याचा अर्थ उमजला. भीम लगेच गदेने यमक, दक्षिण, वाम, गोमूत्रक आणि इतर प्रकारची विचित्र मंडले दाखवीत संचार करू लागला. ते पाहून गदायुद्धात प्रवीण असलेला दुर्योधन मोहित होऊन विचित्र पावित्र्याने संचार करू लागला. ही संधी साधून भीमाने दुर्योधनाच्या मांड्यांवर गदेने प्रहार केले. त्याच्या मांड्यांचा चक्काचूर झाला. ते असह्य होऊन दुर्योधन भूमीवर कोसळला. त्याबरोबर भीमाने त्याच्या मस्तकावर पायाने जोरात बलपूर्वक दाब दिला. त्याच्या पापाचे पाढे वाचत त्याच्या मस्तकाला लाथेने भरपूर तुडविले. यामुळे दुर्योधन बलहीन, हीन-दीन, दुबळा होऊन, लोळागोळा होऊन पूर्ण शक्तिहीन मृतपाय झाला आणि भूमीवर निपचित पडून राहिला. गदायुद्धामध्ये नाभीच्या खाली प्रहार करायचा नसतो, हा मूलभूत नियम आहे. या नियमाचा या गदायुद्धात भंग झाला. यामुळे बलराम एकदम क्रोधाने ओरडला की भीमा, तुझा धिक्कार असो, असे म्हणून हातात नांगर घेऊन तो भीमावर धावला. श्रीकृष्णाने प्रसंगावधान राखून बलरामाला आपल्या बाहूच्या बळावर रोखले. त्याला कौरवांच्या अधर्माचा, पापी कृत्यांचा, नीच वृत्तीचा पाढा ऐकविला आणि द्रौपदीच्या विटंबनेच्या वेळी भीमाने केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली. तेव्हा बलराम गप्प झाला. तथापि कोणाजवळ काहीही न बोलता तो क्षणार्धात द्वारकेला निघून गेला. दुर्योधन मृतपाय झालेला असताना भीमाने त्याची जी विटंबना केली ती युधिष्ठिराला मुळीच रुचली नाही. त्याने तसे बोलून दाखविले. परंतु श्रीकृष्णाने भीमाच्या क्रोधाची स्वाभाविकता त्याला पटवून दिली आणि युधिष्ठिर शांत झाला. तथापि बहुसंख्य पांडवांना आणि पांचालांना भीमाने जे केले ते फार आवडले. त्यांनी तसे जाहीरपणे आपापसात बोलून दाखवायला सुरुवात केली. दुर्योधनाच्या निंदा नालस्तीचे हे संभाषण दीर्घ होऊ लागले. त्यावर श्रीकृष्ण सर्वांना म्हणाला, आता या मेलेल्या दुर्योधनाला आणखी शब्दाने मारण्यात अर्थ नाही. चला, आपापल्या रथात बसा आणि शिबिराकडे निघा. ते सर्वजण जाऊ लागताच दुर्योधन एका हाताच्या पंजावर कसाबसा अर्धे शरीर वर उचलून भुवया वक्र करून कृष्णाला त्याच्या कपट कारस्थानाची आठवण करून देऊन महाशेलक्या शब्दात विशेषणे देऊ लागला.
संपूर्ण युद्धभर श्रीकृष्णाने केलेल्या कपट कारस्थानांची, मायावी प्रयोगाची त्याने यादीच सादर केली. त्याला श्रीकृष्णाने अत्यंत परखड सडेतोड उत्तर दिले. धर्माने वर्तन करणाऱ्या निष्पाप पांडवांना बालपणापासून आत्तापर्यंत जी अधर्माने पीडा दिली त्या दुर्योधनाच्या कुबुद्धीची अनेक उदाहरणे श्रीकृष्णाने त्याच्या मरणप्राय मुखावर फेकली आणि त्याला म्हटले की आता या कुकर्माचा परिणाम तू भोग. तरीही दोन्ही हातांनी स्वतःला सावरत दुर्योधन कसाबसा बसला. त्याला महाभयावह यातना, देहपीडा आणि त्रास होत होता. ते दुःख सहन करत त्याने वल्गना केली की त्याला युद्धात वीरमरण आले आहे आणि म्हणून त्याला स्वर्ग प्राप्त होणार आहे. तथापि तुम्ही सर्व अत्यंत दयनीय जीवन जगाल असा शापही त्याने दिला. त्याबरोबर तेथे श्रीकृष्णादी सर्वाक्षमक्ष एक विस्मयकारक गोष्ट घडली. दुर्योधनावर पुष्पवृष्टी होऊ लागली. गंधर्व गायन आणि वादन करू लागले. अप्सरा नृत्य करून दुर्योधनाचे यशोगान करू लागल्या. दुर्योधनाला सिद्ध गुणांनी आशीर्वाद दिले. ते पाहून दुर्योधनाला अधर्माने मारले या भावनेने पांचाल विचलित झाले. त्यावर श्रीकृष्णाने सर्वांना समजाविले की दुर्योधन अजोड अपराजित असा गदायोद्धा होता. तो गदायुद्धात कधीही हार गेला नसता. त्याला मारणे तर आवश्यक होते. एरवी हे युद्ध जिंकणे अशक्य होते. हे युद्ध जिंकण्यासाठी मायेचा वापर करण्याला पर्याय नव्हता. श्रीकृष्णाचे हे बोल ऐकून सर्व पांचाल प्रसन्न झाले. त्यांनी आपापली वाद्ये वाजवली आणि युद्ध जिंकल्याचा आनंद व्यक्त केला. श्रीकृष्णानेही पांचजन्य शंख फुंकला. त्यानंतर सर्वजण आपापल्या शिबिरात विश्रांती घेण्यासाठी निघाले. तथापि ते सर्वजण कौरवांचे शिबिरात गेले. आत्तापर्यंत जे दास दुर्योधनापुढे झुकत होते ते आता पांडव आणि पांचालांपुढे झुकू लागले. त्यांची सेवा करू लागले. त्या जेत्यांनी त्या शिबिरांचा त्यातील सर्व वैभवासह ताबा घेतला. त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की पार्था, तू तुझे गांडीव धनुष्य, तुझे 2 अक्षय भाते आणि तू स्वतः रथामधून खाली उतर. अर्जुनाने तसे केल्यावर श्रीकृष्णही रथामधून खाली उतरला आणि अर्जुनाजवळ जाऊन उभा राहिला. त्यानंतर रथावर आरूढ झालेला महाभक्त बलभीम हनुमान श्रीकृष्णाला नमस्कार करून उड्डाण करून अवकाशमार्गे आपल्या इच्छित ठिकाणी निघून गेला. तत्क्षणी महाभारत युद्ध जिंकलेला तो अर्जुनाचा महादिव्य रथ जळून भस्म झाला. हे पाहून महा आश्चर्य वाटून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, केशवा, हा काय प्रकारचा चमत्कार आहे? श्रीकृष्ण स्मितहास्य करून म्हणाला, पार्था, द्रोणाने आणि कर्णाने तुझ्यावर जेव्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता तेव्हाच हा रथ अग्नीचे भक्षणी पडला होता. तथापि मी तो रथ धारण करून त्यात बसलो होतो म्हणून तो त्यावेळी भस्म झाला नाही. आता युद्ध जिंकल्यामुळे मी त्या रथाची धारणा आवरली आणि म्हणून तो आता भस्म झाला आहे. यानंतर श्रीकृष्णाने सर्वांना सांगितले की आजची रात्र आपण शिबिरात विश्रांती न घेता बाहेर राहणेच योग्य आहे. तथापि त्यावर श्रीकृष्ण, 5 पांडव आणि सात्यकी हे सोडून अन्य सर्वांनी शिबिरातच विश्रांती घेण्याचे ठरविले आणि ते सर्वजण शिबिरात निघून गेले. श्रीकृष्ण, पांडव आणि सात्यकी पुण्यसलीला ओघवती नदीच्या तीरावर गेले. हरिओम.